नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून घालीन लोटांगण या प्रार्थनेची अज्ञात माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही पूजेनंतर आरत्या म्हणतो। आरत्यांच्या नंतर घालीन लोटांगण वंदीन चरण ही प्रार्थना म्हणतो। आज वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या हा क्रम अव्याहत सुरूच आहे। यातील पहिल्या 4 ओळी या शुद्ध मराठीत असून पुढची सर्व प्रार्थना संस्कृत भाषेत आहे। असे का? हा प्रश्न मला माझ्या लहानपणापासून पडायचा। कित्येकांना मी विचारले तरी उत्तर सापडले नाही। ही अशी प्रार्थना कुणी सुरू केली, कुणी रचली? पहिल्या मराठी श्लोकाच्या शेवटी म्हणे नाम असल्यामुळे हा श्लोक संत नामदेव महाराजांचा, यात काही वादच नाही। मग पुढचे सर्व संस्कृतमध्ये कसे? आपल्या आधीची पिढी म्हणत होती ना, म्हणून आपण सर्वजण बाबा वाक्यम प्रमाणम असे म्हणून तेच पुढे सुरू ठेवतो। मी देखील वर्षानुवर्षे श्रद्धेने म्हणत राहिलो, पण याबद्दलचे औत्सुक्य कायम होते। माझ्यासारखा हाच प्रश्न आणखी काहींना पडला असणारच आणि कुठेतरी याचे उत्तर असणारच। तर तेच उत्तर आज आपण जाणून घेऊयात। तर मंडळी, कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते। अतिशय श्रवणीय व नाद मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे। ही प्रार्थना सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात। आज आपण या प्रार्थनेचे वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थही समजून घेऊया। ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे। आता याची वैशिष्ट्ये म्हटलं तर प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत। ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत। पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत। बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते। यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही। वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे। आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा। वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे। याचा अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन। माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन। एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन। आता दुसरे कडवे म्हणजे त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिले आहे। ते संस्कृतमध्ये आहे। हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे। याचा अर्थ तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस। आता तिसरे कडवे म्हणजे कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञेत सकल परस्मै नारायणायपि समर्पयामी। हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे। ते व्यासांनी लिहिले आहे। याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे। आता चौथे कडवे म्हणजे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे। वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टममधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे। याचा अर्थ मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला, आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे। कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे।
याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाचीही असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.